आमदारांची तेवढे आमच्याकडे आहे, एवढेच मी सांगू शकतो. आणि भविष्यामध्ये महाविकास आघाडी येणाऱ्या अशा प्रकारच्या निवडणुका, राज्यसभा, विधान परिषद, यासाठी काय निर्णय घ्यायचे आणि कोणी कुठली निवडणूक लढायची, यासाठी आम्ही लवकरच 3 पक्ष एकत्र बसण्याचं ठरलेलं आहे. कारण शेवटी तिन्ही पक्षाचा आपापला वाटा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यसभा मिळाल्यामुळे आता काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये चर्चा होईल. राऊतसाहेब, महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय एकमतानं जरी झाला असला तरी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची भेट एनसीपीच्या नेत्यांनी घेतली. त्यात अशी एक अट ठेवण्यात आल्याचं कळतंय की दोन्ही एनसीपीच्या विलिनीकरणाची चर्चा थांबवण्याची घोषणा करा, तरच शरद पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा मिळेल. आणि जयंत पाटील यांनी ती घोषणा केल्यानंतर शरद पवार काल जयंतराव पाटील यांनी त्यांच्या पक्षात भूमिका स्पष्ट केली. मुळात माझे असं मत पहिल्यापासून होतं, अजितदादा असल्यापासून हा विलिनीकरण वगैरे दंतकथा आहे, अजून काही निष्पन्न होणार नाही आणि होण्याची शक्यता मला तेव्हाही दिसत नाही. पण काही लोकांना वाटत असेल, पण ही दंतकथा होती. ती दंतकथा आता संपली. आम्हाला सगळ्यांना एकत्र यापुढे महाविकास आघाडी म्हणूनच काम करावं लागेल आणि आमची ती मानसिक तयारी आहे. सत्ता येते, सत्ता जाते. आम्हाला जनतेने विरोधी पक्षामध्ये जबाबदारी दिलेली आहे, ती आम्हाला योग्य पद्धतीने पार पडली पाहिजे. महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्व सरकार अपयशी ठरलेली आहे. भाजपची प्रश्नांचा डोंगर आहे. अशा वेळेला जनतेचा आवाज म्हणून विरोधी पक्षाला काम करावं लागेल. जे विरोधी पक्षात आहेत त्यांनी उगाच सत्तेच्या मागे आत्ता धावू नये. येणाऱ्या पुढल्या निवडणुकांची तयारी करावी आणि लोकांपर्यंत पोहोचावं, हे आमच्या सगळ्यांचं मत आहे. राऊतसाहेब, प्रियंका चतुर्वेदींनी एक ट्विट केलंय आणि त्यांनी नमूद केलंय की मला राज्यसभेवर पाठवण्यासाठी ज्यांनी प्रार्थना केली त्यांचे विशेष आभार मानते. ठीक आहे, त्यांच्यासाठी सगळ्यांच्याच प्रार्थना होत्या. शिवसेनेमध्ये त्या आमच्या सहकारी होत्या. प्रियंका चतुर्वेदी ह्या राज्यसभेमध्ये उत्तम काम करत होत्या, पण गणित जमत नसल्यामुळे त्यांना दुर्दैवानं राज्यसभेच्या बाहेर राहावं लागलं. जर गणित जमलं असतं, जर पवार साहेब निवडणुकीला उभे राहिले नसते, तर ही जागा शिवसेना 100% लढून विद्यमान राज्यसभा सदस्य चतुर्वेदी यांना ती जागा द्यायला कोणाचीच अडचण नव्हती. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पक्षामध्ये सगळ्यांची इच्छा होती की जागा शिवसेनेने लढावी. पण जेव्हा पवार साहेबांसारखा नेता उभा राहतो आणि सगळ्यांनी ठरतंय की बाबा आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि तेवढा आकडा शिवसेनेकडे किंवा अन्य कोणत्याही पक्षाकडे नाही, हे सत्य आहे. काल रोहित पवार राज्यसभेचाच विषय आहे की भाजपने 4 उमेदवार जे घोषित केले आहेत त्यात रामदास आठवलेंना त्यांनी पुन्हा राज्यसभेवर पाठवले, 2 नवीन चेहरे. पण लक्षवेधी उमेदवारी आहे ती विनोद तावडे यांची. बरं, जवळपास 2019ला त्यांना विधानसभेत नाकारण्यात आलं पक्षातर्फे उमेदवारी आणि त्यानंतर जवळपास 6 ते 7 वर्ष पक्ष संघटनेसाठी काम केल्यानंतर त्याचं फळ म्हणून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलंय. त्यांचं राज्यसभेवर म्हणजे राजकीय पुनर्वसन असल्याचंही म्हटलं जातं. राजकीय पुनर्वसन आहे असं मला वाटत नाही, कारण विनोद तावडे यांच्यासारखे कार्यकर्ते जे पक्षामध्ये असतात, कोणत्याही पक्षामध्ये असतात, ते सतत पक्षाचं काम करत असतात. मी विनोद तावडे यांना अनेक वर्ष ओळखतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून हे त्यांचं कार्य सुरू झालेलं आहे. ते मग महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल, बिहारसारख्या राज्यात त्यांनी काम केलं, केरळला काम केलं. अशा वेळेला जर पक्षानं त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि उमेदवारी दिली तर तो एका कार्यकर्त्याचा सन्मान असतो.